नमस्कार शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये एक महत्त्वाचा आजचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीची नवनवीन माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते। तर मित्रांनो, आपल्याला आज तूर पिकामध्ये एक महत्त्वाचं काम आपल्याला त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे। जर आपण हे काम केलं नसेल तर मित्रांनो आपलं नुकसान हे होऊ शकतं। ज्या शेतामध्ये जास्त मर होते, उबळते तूर, त्या शेतामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक उपाययोजना किंवा त्यामध्ये नियोजन करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या तूर पिकामध्ये मर रोग उबळणे हा येऊ नये। कारण मित्रांनो, आता ही शेवटची संधी आहे। यानंतर आता तूर पिकामध्ये आपल्याला कळीची अवस्था दिसणार आहे, फुलाची अवस्था दिसणार आहे। त्यामुळे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आताच त्यामध्ये नियोजन करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, नियोजन करताना आपल्याला त्या ठिकाणी जी ट्रायकोडर्मा व्हिडी आहे, म्हणजेच आपल्याला बुरशीजन्य रोगाला त्यामध्ये कंट्रोल करण्यासाठी ही एक जैविक बुरशी आहे, मित्र बुरशी आहे। तर मित्रांनो, या मित्र बुरशीचा आपल्याला त्या ठिकाणी उपाययोजना त्यामध्ये उपयोग करणे गरजेचे आहे। कारण मित्रांनो, आपण जर ट्रायकोडर्मा जर वापरली तर त्या ठिकाणी जी मर लागते तर ती त्या ठिकाणी आपल्याला कंट्रोल होणार आहे, किंवा आपल्या तूर पिकामध्ये मर येणार नाही। त्यामुळे मित्रांनो, जी ट्रायकोडर्मा व्हिडी आहे तर ते आपल्याला 1 ते 2 किलो एक तर आपण त्याची ड्रेंचिंग करू शकता, किंवा त्यामध्ये आपण शेणखतामध्ये मिक्स करून ओलावा ज्यावेळेस असेल त्यावेळेस फेकून सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकता। तर मित्रांनो, आपल्याला न चुकता ज्या शेतामध्ये जास्तीत जास्त तूर उबळते त्या शेतामध्ये नक्कीच ट्रायकोडर्माचा वापर आपल्याला आता या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये करणे गरजेचे आहे। मित्रांनो, या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये जर केला तरच आपल्याला त्या ठिकाणी फायदा होणार आहे। कारण ट्रायकोडर्माला त्यामध्ये कार्य करायला थोडा वेळ लागतो, तर तो ट्रायकोडर्माला जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर तिला आवरण करायला आणि तिला कार्य करायला थोडा वेळ लागतो। त्यामुळे मित्रांनो, ट्रायकोडर्मा आपण या 1-2 दिवसामध्येच वापरू शकता, जेणेकरून तूर पिकामध्ये ज्यावेळेस शेंगा लागतात तर त्यावेळेस आपल्या तूर पिकामध्ये मर ही येणार नाही, किंवा आपण त्यामध्ये जवळपास 60-70% त्यामध्ये मर रोगाला आपण त्या ठिकाणी तूर पिकाला वाचू शकतो। त्यामुळे मित्रांनो, नक्की आपल्याला ज्या शेतामध्ये तूर उबळते त्या ठिकाणी सुद्धा करायचं आहे। ज्या शेतामध्ये उबळत नाही त्या शेतामध्ये सुद्धा आपण ट्रायकोडर्माचा हा वापर करू शकता। कारण ट्रायकोडर्माचा वापर जर केला तर त्यामध्ये आपला कुठलाही पैसा जो आहे तर तो व्यर्थ जाणार नाही। कारण ट्रायकोडर्माचा वापर हा जमिनीमध्ये असायलाच पाहिजे, जेणेकरून ज्या बुरशीजन्य रोग आहे तर ते आपल्या पिकाला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये किंवा याही पिकाला त्यामध्ये लागणार नाही। त्यासाठी मित्रांनो, ट्रायकोडर्माचा वापर हा अवश्य करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, लिक्विड घ्या किंवा पावडर फॉर्ममधली घ्या, कोणतीही घ्या, आपण त्यामध्ये ड्रेंचिंग त्यामध्ये करू शकता। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान। आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा। तर मित्रांनो, धन्यवाद। आपले काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा।